नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन एका व्हिडिओमध्ये. तर विद्यार्थी मित्रांनो, महाराष्ट्र टी 2026 साठी आपण विज्ञान विषयाच्या 500 PYQs प्लस इम्पॉर्टंट MCQच्या जी आहे ती सिरीज बघत होतो. त्यानुसार आपण आतापर्यंत 6 पार्ट बघितले आहेत, ज्यामध्ये आपण 180 प्रश्न कव्हर केलेले आहेत. इथे जे आहेत 180 पासून 210 पर्यंतचे प्रश्न आपण या व्हिडिओमध्ये कव्हर केले आहेत. तरी विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला जो आहे तो हा व्हिडिओ नक्कीच तुमच्या प्रिपरेशन मध्ये हेल्पफुल ठरणार आहे. त्यामुळे व्हिडिओ जो आहे तो स्किप न करता बघा. आणि तुम्हाला जर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा आणि तुमचे जर काही सजेशन असतील तर नक्की कमेंट सेक्शन मध्ये कळवा. या व्हिडिओमध्ये तुमचे जे PYQ आणि MCQ तर कव्हर होणारच आहेत, त्याचबरोबर कन्सेप्ट देखील कव्हर होणार आहेत. त्यामुळे तुम्हाला जो आहे हा व्हिडिओ खूपच जास्त महत्त्वाचा ठरणार आहे. त्यामुळे व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत पहा. हे बघा, इथे जो आहे तो आता 181 क्रमांकाचा प्रश्न आपण पाहूया. आपल्याला विचारलेला आहे, खालीलपैकी कोणता पदार्थ जो आहे तो विरल हायड्रोक्लोरिक ऍसिड सोबत अभिक्रिया म्हणजेच रिॲक्शन करत नाही. महाराष्ट्र टी 2017 मध्ये आलेला हा प्रश्न आहे, पेपर 2 मध्ये आलेला. तर इथे आपल्याला काही पदार्थ दिलेले आहेत, ज्यामध्ये असा कुठला पदार्थ आहे जो की हायड्रोक्लोरिक ऍसिड सोबत जे आहे ते रिॲक्शन करत येत नाही. संगमरवर पहिला ऑप्शन आहे, बेकिंग सोडा, चुनखडी, कामक चुना. तर यापैकी जे आहेत संगमरवर, बेकिंग सोडा आणि चुनखडी हे सर्व कार्बोनेट्स किंवा बायकार्बोनेट्स आहेत. हे जे सर्व आहेत ते कार्बोनेट्स किंवा बायकार्बोनेट्स आहेत. जेव्हा विरल हायड्रोक्लोरिक ऍसिड अभिक्रिया करतात तेव्हा तीव्र रासायनिक प्रक्रियेसोबत कार्बन डायऑक्साईड जो आहे तो बाहेर पडत असतो, म्हणजे बुडबुड. या उलट हा जो चुना आहे, हा चुना जो आहे धातूचा ऑक्साईड किंवा हायड्रॉक्साईड. हा जो चुना आहे धातूचा ऑक्साईड किंवा हायड्रॉक्साईड. म्हणजेच अम्लासोबत याची अभिक्रिया झाल्यावर काय होते, न्यूट्रलायझेशन होते, म्हणजेच उदासीकरण होत असते. म्हणून ज्यामध्ये फक्त क्षार आणि पाणी तयार होते, कोणताही वायू उदाहरणार्थ CO2 बाहेर पडत नाही. यामुळे प्रयोगात इतर पर्यायासारखी उकळी किंवा बुडबुडे येत नाही. म्हणजे न्यूट्रलायझेशन ही प्रोसेस आपण मागच्या एका प्रश्नाच्या सोबत जे आहे ती कन्सेप्ट क्लिअर करून घेतलेली आहे. आपल्याला काय म्हणलेलं आहे, खालीलपैकी कोणता पदार्थ विरल हायड्रोक्लोरिक ऍसिड सोबत अभिक्रिया जी आहे ती दाखवत नाही. म्हणजे HCl जर संगमरवर, बेकिंग सोडा, चुनखडी याच्यासोबत जर आपण HCl टाकलं तर रिॲक्शन होते आणि CO2 बाहेर पडते. पण चुना हा जो आहे हा धातूचा ऑक्साईड किंवा हायड्रॉक्साईड आहे. मग याची आम्लासोबत अभिक्रिया झाल्यावर काय होते, उदासीकरण होते आणि ज्यामध्ये फक्त क्षार आणि पाणी जे आहे ते बाहेर होतं, कोणतेही वायू किंवा बाहेर पडत नाही, म्हणजे बुडबुडे वगैरे येत नाही. म्हणून चुना हा करेक्ट ऑप्शन ठरतो. तर विरल HCl जे आहे त्याची चुन्यासोबत म्हणजे जी आहे ती अभिक्रिया होत नाही. आता 182 क्रमांकाचा प्रश्न दिलेला आहे आपल्याला, जो की 2019 मध्ये आलेला हा प्रश्न आहे की स्निग्ध पदार्थ युक्त खाद्यपदार्थ म्हणजे स्निग्ध पदार्थ, ज्या खाद्यपदार्थामध्ये जे आहे ते स्निग्ध पदार्थ असतात ती कोणत्या प्रक्रियेमुळे जे आहे ते खवट होतात, असं आपल्याला इथे विचारलेलं आहे. ऑक्सिडीकरण, क्षपन, तिसरा क्रमांकाचा ऑप्शन आहे क्षरण किंवा हायड्रोजनीकरण. तर जेव्हा तेल किंवा तूप यासारखे स्निग्ध पदार्थ म्हणजे फॅट्स अँड ऑइल्स म्हणजे स्निग्ध पदार्थ, तेल किंवा तूप जे असतात अशा पदार्थामध्ये असतात. स्निग्ध पदार्थामध्ये जास्त काळ जे आहे हवेच्या संपर्कात राहतात तेव्हा हवेतील ऑक्सिजन सोबत हे जर पदार्थ हवेच्या संपर्कात राहिले तर हवेतील ऑक्सिजन सोबत याची रासायनिक प्रक्रिया घडून येते आणि त्याला काय म्हणतात, ऑक्सिडेशन म्हणतात किंवा ऑक्सिडीकरण म्हणतात. आणि त्यामुळे या ऑक्सिडीकरणामुळे काय होते, खाद्यपदार्थाचा वास येतो, चव बदलते आणि त्याला आपण मराठीमध्ये खवट होणे असं म्हणतो. तर रॅन्सिडिटी आपण याला म्हणतात. रॅन्सिडिटी खवटला काय शब्द आहे, रॅन्सिडिटी हा शब्द आहे. तर अशा पद्धतीने आपण बघितलं की स्निग्धयुक्त पदार्थ ज्यामध्ये तेल तूप असते असे पदार्थ जर हवेच्या संपर्कात आले त्यातील ऑक्सिजन सोबत जे आहे ती प्रक्रिया होते आणि ऑक्सिडीकरण घडून येते, जे आहे अन्नपदार्थ खवट. इथे जे आहे 183 क्रमांकाचा प्रश्न आपण पाहूया. तर प्रश्न काय आहे, डॅश डॅशची क्लोरीन बरोबर अभिक्रिया करून विरंजक चूर्ण तयार केले जाते. तर महाराष्ट्र टी पेपर 2 2021 मध्ये आलेला हा प्रश्न आहे. ऑप्शन आहेत कोरडा चुना, चुन्याची निवळी आणि हा जो आहे विजलेला कोरडा चुना आणि चौथा ऑप्शन आहे चुनखडी. तर हे जे विरंजक चूर्ण म्हणजे काय असते, ब्लिचिंग पावडर असते. आपल्याला विरंजक चूर्णपेक्षा ब्लिचिंग पावडर म्हणल्यानंतर लक्षात येते ब्लिचिंग पावडर. तर
ब्लिचिंग पावडर कसं कसं तयार करतात असं थोडक्यात विचारलेलं आहे की डॅशची क्लोरीन सोबत अभिक्रिया झाली की आपलं ब्लिचिंग पावडर जे आहे ते तयार होते. तर यासाठी जे आहे हा जो विजलेला कोरडा चुना आहे म्हणजेच त्याला म्हणतात कॅल्शियम कॅल्शियम हायड्रॉक्साईड. विजलेला चुना म्हणजे कॅल्शियम हायड्रॉक्साईड. तर कॅल्शियम हायड्रॉक्साईडची जी आहे ती क्लोरीन सोबत अभिक्रिया झाल्यानंतर काय तयार होते? ब्लिचिंग पावडर तयार होते. आणि यामध्ये जे आहे म्हणजे विरंजित चूर्ण म्हणजे ब्लिचिंग पावडर तयार करण्यासाठी हा जो कॅल्शियम हायड्रॉक्साईड आहे ठराविक तापमानाला क्लोरीन जो आहे ठराविक तापमानात तापवल्यानंतर ठराविक तापमानाला क्लोरीन वायू जो आहे तो बाहेर सोडला जातो. यामुळे रासायनिक अभिक्रिया होऊन कॅल्शियम ऑक्सिक्लोराईड हा ब्लिचिंग पावडर काय आहे? तर कॅल्शियम ऑक्सिक्लोराईड आहे. हा जो आहे तो कॅल्शियम ऑक्सिक्लोराईड तयार होतो. म्हणजे थोडक्यात आपल्याला ब्लिचिंग पावडर बद्दल विचारलेलं आहे की ब्लिचिंग पावडर नेमकं कसं तयार होतं. तर यासाठी जे आहे हा विजलेला कोरडा चुना म्हणजेच कॅल्शियम हायड्रॉक्साईड याला ठराविक तापमानाला जे आहे ते क्लोरीन सोबत जे आहे ते रिएक्शन होते आणि कॅल्शियम ऑक्सिक्लोराईड म्हणजेच ब्लिचिंग पावडर तयार होते. नेक्स्ट क्वेश्चन बघूया. इथे जे आहे 2021चाच प्रश्न आहे की अवोगॅड्रो नंबर हा त्या पदार्थाचा डॅश डॅश असणाऱ्या कणांची संख्या होय. तर इथे आपल्याला अवोगॅड्रो नंबर बद्दल विचारलेला आहे. तर रसायनशास्त्रामध्ये कोणत्याही पदार्थाचा एक मोल या राशीमध्ये असणाऱ्या कणांची अणु, रेणू किंवा आयन संख्या नेहमी निश्चित असते. हा जो एक मोल आहे यामध्ये अणु, रेणू किंवा कुठलाही जे आहे कणांची संख्या जी आहे ती निश्चित असते. या निश्चित संख्येला अवोगॅड्रो नंबर म्हणतात. काय म्हणतात? अवोगॅड्रो नंबर म्हणतात. आणि या संख्येचे मूल्य का मग या अवोगॅड्रो नंबरचे मूल्य काय आहे? 6.022 इंटू 10⁻23 इतके मूल्य या अवोगॅड्रो नंबरचे आहे. त्यामुळे जशी आपण 12 वस्तू एकत्रित केल्या की काय होते? 1 डझन. तसेच विज्ञानामध्ये हा जो नंबर आहे 6.022 गुणिले 10⁻23 हे कण एकत्र आले की त्याला म्हणतात एक मोल. हे एवढे कण एकत्र आले की जसे 12 कणांचा 1 डझन होतो तसेच एवढ्या कणांचा एक मोल होत असतो. तर यामुळे या प्रश्नाचं उत्तर एक मोल करेक्ट ठरते. आता नेक्स्ट क्वेश्चन 2016 पेपर 2 मध्ये आलेला प्रश्न आहे की ओझोन वातावरणात मुख्यत्वे करून डॅश डॅश मध्ये आढळतो. आपला जो ओझोन थर आहे तो नेमका वातावरणाच्या कुठल्या थरामध्ये आढळतो? तर तापांबर, मध्यांबर, स्थितांबर, आयनांबर. तर याचं जे करेक्ट आन्सर आहे ते आहे स्थितांबर, ज्याला काय म्हणतो आपण? स्ट्रॅटोस्फिअर असे म्हणत असतो. स्ट्रॅटोस्फिअर म्हणतो. या स्ट्रॅटोस्फिअर मध्ये वातावरणामध्ये जे आहे तो ओझोनचा थर आढळत असतो. ओझोन लेअर हा पृथ्वीपासून जो आहे तो 15 ते 30 किलोमीटर असतो. 15 ते 30 किलोमीटरच्या दरम्यान असतो. सर्वाधिक दाट असतो. ओझोन वायू सूर्यापासून येणारे आपल्याला माहित आहे की अल्ट्राव्हायोलेट रेज आणि युव्ही रेज शोषून घेतात. नंतर हा आहे तापांबर. हा त्याला की आपण काय म्हणतो? ट्रोपोस्फिअर. हा तापांबर ज्याला आपण ट्रोपोस्फिअर म्हणतो. हा वातावरणाचा सर्वात खालचा आणि पृथ्वीलगतचा पहिला थर आहे. त्यानंतर आहे आपण ज्या हवेत श्वास घेतो तो कुठला आहे? तापांबर, ट्रोपोस्फिअर. मध्यांबर, मध्यांबरला काय म्हणतात? मिझोस्फिअर. हा मिझोस्फिअर वातावरणाच्या 50 ते 85 किलोमीटरच्या दरम्यान असतो. त्यानंतर आहे हा जो चौथ्या क्रमांकाचा ऑप्शन आहे तो आहे आयनांबर. त्याला काय म्हणतात? आयनोस्फिअर असे म्हणतात. त्याचा जे आहे आयनोस्फिअर म्हणतात. तर यामध्ये जे आहे आपलं रेडिओ आणि जे वायरलेस संदेशवहन आहे ते या आयनांबरमुळे जे आहे ते शक्य होत असते. त्यामुळे आपल्या लक्षात आलं असेल ओझोन वातावरणात मुख्यत्वे करून स्थितांबर मध्ये आढळतो, ज्याला की म्हणतात स्ट्रॅटोस्फिअर, जो की 15 किलोमीटर ते 30 किलोमीटर दरम्यान असतो. नेक्स्ट क्वेश्चन बघूया की प्रयोगशाळेत असेंद्रिय पदार्थापासून सर्वात प्रथम तयार केलेला डॅश डॅश हा पदार्थ होय. हा जो आहे प्रयोगशाळेमध्ये असेंद्रिय पदार्थापासून सर्वात प्रथम तयार केलेला सेंद्रिय पदार्थ
म्हणजे इथे प्रश्न आपला थोडासा चूक झालेला आहे. असेंद्रिय पदार्थापासून सर्वात अगोदर कुठला सेंद्रिय पदार्थ तयार झाला असं विचारलं होते. तर याचं जे आपल्याला ऑप्शन दिलेले आहेत, युरिया, इथिल अल्कोहोल, मिथेन का इथेन, याचं करेक्ट आन्सर जे आहे ते आहे युरिया. तर इथे जो युरिया हा जो आहे, फ्रेडरिक ओहलर या प्रयोगशाळेमध्ये अमोनियम सायनाइड, जो की एक असेंद्रिय पदार्थ आहे, जो आहे अमोनियम सायनाइड, हा जो एक असेंद्रिय पदार्थ आहे आणि असेंद्रिय आहे, त्यापासून हा जो युरिया आहे हा सेंद्रिय पदार्थ तयार केलेला आहे. कुणी? फ्रेडरिक ओहलर यांनी. अशा पद्धतीने आपण बघितलं, या प्रश्नाचं उत्तर युरिया आलेलं आहे. आता नेक्स्ट क्वेश्चन पाहूया की एक वस्तू सपाट आरशासमोर 1 मीटर अंतरावर ठेवली आहे, तर ती वस्तू आणि तिची प्रतिमा यातील अंतर काय असेल? महाराष्ट्र टीटी पेपर 2 2014 मध्ये आलेला हा प्रश्न आहे. तर एक जी सपाट आरशासमोर म्हणजे प्लेन मिरर समोर वस्तू, आरशासमोर हा आरसा आहे, याच्या समोर एक वस्तू ठेवलेली आहे, ज्याचं अंतर किती आहे? याचं अंतर आहे 1 मीटर. इथे एक वस्तू ठेवलेली आहे, याचं अंतर आहे 1 मीटर, हा आहे आरसा. तर तिची प्रतिमा आरशाच्या आत तेवढ्याच अंतरावर तयार होते. तिची जी प्रतिमा आहे आरशाच्या आतमध्ये 1 मीटर अंतरावरच तयार होत असते. पण प्रश्नामध्ये आपल्याला काय विचारलेलं आहे? आरशापासूनचे अंतर विचारले नाही, तर ती वस्तू आणि तिची प्रतिमा, ही वस्तू आणि तिची प्रतिमा, इथे जी आहे तिची प्रतिमा आहे, ही काय आहे? तिची प्रतिमा आहे आणि ही आहे वस्तू. तर आपल्याला इथलं अंतर विचारले नाही, आपल्याला ही वस्तू आणि ही जी प्रतिमा आहे यामधील अंतर, तर आपण सहजरित्या सांगू शकता यामधील अंतर किती आहे? 2 मीटर. तर हा प्रश्न सोपा आहे पण वारंवार विचारलेला आहे, त्यामुळे आपल्यासाठी अत्यंत महत्वाचा आहे. इथे काय विचारलेले आहे की हा जो आहे तो मिरर आहे, हा प्लेन मिरर आहे. मग मिररच्या जितक्या दूरवर एखादी वस्तू असते, तिच्या आत, या मिररच्या आतमध्ये तितक्याच दूरवर तिची प्रतिमा तयार होत असते. म्हणजे इथे जे आहे ती आपण इथे बॉक्स ठेवलेला आहे, ही एक वस्तू ठेवलेली आहे 1 मीटर अंतरावर, मग हिची प्रतिमा मध्ये किती अंतरावर तयार होईल? 1 मीटर अंतरावर. पण आपल्याला काय म्हटलेलं आहे की ही वस्तू आणि प्रतिमा यामधलं अंतर 1 आणि 1 किती होते? 2 मीटर. त्यामुळे आपला ऑप्शन क्रमांक 2 आणि 2 मीटर आन्सर जे आहे ते करेक्ट आलेलं आहे. नेक्स्ट क्वेश्चन, जर गोलीय आरशाचे नाभीय अंतर 30 सेंटीमीटर आहे, तर त्याच्या बरोबर आरशाची वक्रता त्रिज्या डॅश डॅशच्या बरोबर असेल. तर इथे जे आहे आपल्याला प्रश्न विचारलेला आहे की गोलीय आरशा जे आहे त्याच्याशी रिलेटेड स्पेरिकल मिररशी रिलेटेड ही कन्सेप्ट आहे. आता स्पेरिकल मिरर एक साधा निश्चित नियम असतो की आरशाची वक्रता, म्हणजेच आरशाची वक्रता म्हणजे काय असते? तर इथे रेडियस ऑफ कर्वेचर आपण आयने त्याला डिनोट करतो, ही त्याच्या नाभीय अंतराच्या म्हणजेच फोकल लेंथच्या नेहमी दुप्पट असते. नाभीय अंतर, ज्याला की फोकल लेंथ आपण म्हणतो, F ने डिनोट करतात. तर हे जे आरशाची वक्रता जी आहे म्हणजे रेडियस ऑफ कर्वेचर जे आहे आर, हे जे आहे ते त्याच्या नाभी अंतर म्हणजे फोकल लेंथच्या नेहमी जे आहे ते दुप्पट असते. त्यामुळे आपण असं लिहू शकतो की आर बरोबर 2F असं आपण लिहू शकतो, कारण या फोकल लेंथच्या दुप्पट हे रेडियस ऑफ कर्वेचर म्हणजे आरशाची वक्रता असते. तर आपल्याला दिलेल्या माहितीनुसार जे आहे आपल्याला काय म्हटलेलं आहे की नाभी अंतर किती सांगितलेलं आहे? रेडियस ऑफ कर्वेचर, इथे नाभी अंतर फोकल लेंथ आपल्याला दिलेली आहे 30 सेंटीमीटर. इथे आपल्याला फोकल लेंथ 30 सेंटीमीटर दिलेली आहे आणि आपल्याला आरशाची वक्रता म्हणजे याचं जे रेडियस ऑफ कर्वेचर आरशाची वक्रता किती होईल? आर बरोबर 60 होते आणि त्यामुळे आपले जे आहे ते करेक्ट आन्सर 60 येते. आरशाची वक्रता काढायची त्रिज्याच्या बरोबर असेल. आरशाची वक्रता आपण इथे काढलेली आहे रेडियस ऑफ कर्वेचर. तर
आपल्याला माहित होतं की ही जी नाभी अंतर फोकल लेंथ जी आहे ती रेडियस ऑफ कर्वेचरच्या निमपट असते. म्हणजे जर समजा 5 जर फोकल लेंथ असेल तर रेडियस ऑफ कर्वेचर 10 असते. त्यामुळे जे आहे आपण आर बरोबर 2f लिहिलं आणि आर बरोबर 2 गुणिले आपल्याला फोकल लेंथ दिलेली आहे 30 म्हणून आर बरोबर 60. नेक्स्ट क्वेश्चन बघूया. आता इथे आपल्याला विचारलेलं आहे की एक सेमी नाभी अंतर असणाऱ्या बहिर्वक्रबिंबाची शक्ती किती असेल. तर आपल्याला विचारलेलं आहे की एक सेमी नाभी अंतर दिलेलं आहे आणि बहिर्वक्र बिंबाची शक्ती विचारलेली आहे. तर बिंबाची शक्ती पॉवर ऑफ लेन्स म्हणजेच बिंबाची शक्ती जी आहे पॉवर ऑफ लेन्स बरोबर पी. बिंबाची शक्ती म्हणजे त्याच्या नाभी अंतराचा व्यस्त. परंतु म्हणजे एक महत्वाचा नियम आहे असा आहे की नाभी अंतर नेहमी मीटर मध्ये असावे लागते. हे जे नाभी अंतर आहे ते नेहमी मीटर मध्ये असते. त्यामुळे इथे आपल्याला 1 सेंटीमीटर दिलेलं आहे. मग आपण सर्वात पहिले काय करू, त्याचं जे आहे ते मीटर मध्ये रूपांतर करून घेऊ. मग या सेंटीमीटरचं मीटर मध्ये रूपांतर केल्यावर काय होईल, तर 1/100 असं होईल. ते 0.01 म्हणजे या 1 सेंटीमीटरचं आपण मीटर मध्ये रूपांतर केल्यानंतर 0.01 मीटर आलेलं. आणि मग आपला जो फॉर्म्युला आहे पॉवर ऑफ लेन्स बरोबर 1 जे आहे ते फोकल लेंथ आहे. तर आपल्याला जे आहे ते बिंबाची शक्ती म्हणजे पॉवर ऑफ लेन्स जे आहे हमेशा जे आहे ते नाभी अंतराच्या गुणाकार व्यस्त असते. नाभी अंतराचा म्हणजेच फोकल लेंथचा गुणाकार व्यस्त. आपण असं गुणाकार व्यस्तला लिहितो. मग इथे पॉवर ऑफ लेन्स आणि फोकल लेंथचं आपण मीटर मध्ये रूपांतर केल्यामुळे जे आहे ते 0.01 आपण असं लिहू शकतो. मग पी बरोबर हे जे आपण याचा जर गुणाकार याचा जर भागाकार केला तर हे जे आपल्याला पॉईंट कट करण्यासाठी आपण वर 2 शून्य घेऊ शकतो. मग 100 मग इथे 1 राहते लिहायची गरज नाही. म्हणजे आपले पी बरोबर पॉवर ऑफ लेन्स बरोबर 100 आलेलं आहे. डायोप्टर 100 डायोप्टर आलेलं आहे. त्यामुळे हे ऑप्शन करेक्ट ठरते. नेक्स्ट क्वेश्चन बघूया की रक्तातील ग्लुकोजची पातळी नियंत्रित ठेवण्यासाठी कोणते हार्मोन कार्य करते. आपली जी ग्लुकोजची पातळी आहे ती नियंत्रित ठेवण्यासाठी कोणते, तर इन्सुलिन हे जे हार्मोन आहे ते आपण म्हणतो ज्यांना ग्लुकोज वगैरे शुगर वगैरे असते ते इन्सुलिनचे इंजेक्शन घेतात. आपण असं ऐकत असतो. म्हणजे रक्तातील जे ग्लुकोजची पातळी आहे ते इन्सुलिन हे जे हार्मोन आहे ते नियंत्रित करत असते. तर मग ऍड्रेनालिन तर इमर्जन्सी हार्मोन म्हणतो ऍड्रेनालिन. म्हणजे जेव्हा आपण खूप घाबरतो, रागवतो किंवा टेन्शन मध्ये असतो तेव्हा जे आहे हे संप्रेरक स्त्रवत असते. त्यानंतर आहे इन्सुलिन बघितलं आपण जे की ग्लुकोजची पातळी नियंत्रित करते. त्यानंतर आहे थायरॉक्सिन. थायरॉइड ग्रंथीमधून स्त्रवणारे हे जे आहे ते मेटाबॉलिझम म्हणजे चयापचयाची क्रिया नियंत्रित करत असते. आणि हे संप्रेरक तयार होण्यासाठी काय लागते, आयोडीनची गरज असते. त्यानंतर आहे टेस्टोस्टेरॉन. हे प्रामुख्याने पुरुषांमधील मुख्य लैंगिक म्हणजे हार्मोन आहे टेस्टोस्टेरॉन. अशा पद्धतीने या प्रश्नाचं उत्तर ऑप्शन क्रमांक 2 करेक्ट आहे. आता इथे आपण पाहूया की आधुनिक आवर्त सारणी म्हणजे मॉडर्न पिरियोडिक टेबल जो आहे तो खालीलपैकी कशावर अवलंबून आहे. अणुवस्तुमानांक, ॲटॉमिक मास नंबर, अणुअंक, ॲटॉमिक नंबर, अणुची त्रिज्या म्हणजे ॲटॉमिक रेडियस, कामक संयोजन म्हणजे स्वॅलिसिन. तर कशावर अवलंबून असते ही मॉडर्न पिरियोडिक टेबल, तर ऑप्शन क्रमांक जो आहे 2 अणुअंक ॲटॉमिक नंबरवर हा मॉडर्न पिरियोडिक टेबल जो आहे तो अवलंबून असतो, तर आधारित असतो. तर मग हा मॉडर्न पिरियोडिक टेबल हेनरी मोसले यांनी मांडला. आपल्याला माहित आहे हेनरी मोसले यांनी मॉडर्न पिरियोडिक टेबल मांडला. तर मूलद्रव्याचे गुणधर्म हे त्याच्या अणुवस्तुमानापेक्षा ॲटॉमिक नंबरवर जास्त जे आहेत ते अवलंबून असतात असं त्यांनी सांगितलं. तर अणुअंक म्हणजे मूलद्रव्याच्या अणुच्या केंद्रकातील प्रोटॉन्सची संख्या. अणुअंक म्हणजे मूलद्रव्याचे जे अणुच्या जे न्यूक्लियस मध्ये जे प्रोटॉन असते त्याची संख्या म्हणजे ॲटॉमिक नंबर. त्यानंतर मेंडेलिव्हची जी आवर्त सारणी होती ती होती ॲटॉमिक मासवर अवलंबून होती. त्यामध्ये काही त्रुटी निघाल्यानंतर हेनरी मोसले यांनी आधुनिक आवर्त सारणी मांडली जी की ॲटॉमिक नंबरवर आधारित आहे. नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. तर गाडीच्या हेडलाईट मध्ये
तीव्र प्रकाशझोत मिळवण्यासाठी कोणत्या प्रकारचा आरसा वापरला जातो? तर गाडीच्या हेडलाईटमध्ये आंतरवक्र आरसा म्हणजे कॉन्केव्ह मिरर, बहिर्वक्र आरसा, कॉन्व्हेक्स मिरर, सपाट आरसा, प्लेन मिरर ही वरीलपैकी कोणतीच नाही. तर याचे जे करेक्ट आन्सर आहे ते आहे आंतरवक्र आरसा म्हणजे कॉन्केव्ह मिरर. तर जे आहे जेव्हा अंतर्वक्र आरशाचा मुख्य नाभीवर फोकस ठेवला जातो तेव्हा त्या बल्बमधून निघणारे किरण आरशावरून परावर्तित झाल्यावर एकमेकांना समांतर म्हणजे पॅरलल असतात. म्हणजे ज्यावेळेस गाडीच्या हेडलाईटमध्ये जास्त प्रकारचे जो आहे आपल्याला मिळवायचा असेल तर आपण कॉन्केव्ह मिररचा यूज करत असतो. त्यामुळे ऑप्शन क्रमांक 1 करेक्ट ठरते. आता इथे जो आहे तो प्रश्न आहे की माणसाच्या शरीरात गुणसूत्राच्या किती जोड्या असतात? तर याचे जे करेक्ट आन्सर आहे ते आपल्याला जोड्या विचारलेल्या आहेत ना की गुणसूत्र. जोड्या मग किती येणार? 23 जोड्या येणार. आणि गुणसूत्र म्हटलं असलं तर 46 आलं असतं. तर या ज्या आहेत त्या नेहमी जोड्याच्या रूपात असतात आणि ते किती असतात? तर 23 असतात. त्यामुळे ऑप्शन क्रमांक 2 करेक्ट ठरतो. आता इथे काय म्हटलेलं आहे की फक्त स्त्रियांमध्ये आढळणारा टर्नर सिंड्रोम हा विकार खालीलपैकी कोणत्या गुणसूत्राच्या रचनेमुळे होतो? तर याचे जे करेक्ट आन्सर आहे ते आहे 44XO. याच्या जे आहे या गुणसूत्राच्या रचनेमुळे जे आहे ते स्त्रियांमध्ये आढळणारा टर्नर सिंड्रोम होत असतो. तर टर्नर सिंड्रोम म्हणजे नॉर्मली 44XX असे गुणसूत्र असायला पाहिजे. हा जर फक्त स्त्रियांमध्ये होतो. सामान्यतः स्त्रियांमध्ये जे आपल्याला माहित आहे असे XX हे गुणसूत्र असतात. परंतु टर्नर सिंड्रोम या एक एक्स गुणसूत्र जन्मापासूनच पूर्णपणे किंवा अंशतः जे आहे ते गहाळ झालेलं असते. त्यामुळे तिची रचना हे जे एक्स गुणसूत्र नसतेच त्या स्त्रीमध्ये, त्यामुळे रचना अशी असते. तर हा जो टर्नर सिंड्रोम आहे तो फक्त स्त्रियांना होत असतो. आता इथे प्रश्न दिलेला आहे की खालीलपैकी कोणता आजार हा लिंग गुणसूत्राशी संबंधित नसून अलिंग गुणसूत्राशी संबंधित आहे? तर असा कोणता आजार विचारलेला आहे? ऑप्शन दिलेले आहेत टर्नर सिंड्रोम, क्लाइन फेल्टर सिंड्रोम, डाऊन सिंड्रोम आणि सुपर सिंड्रोम. तर यापैकी जे आहे हा जो डाऊन सिंड्रोम आहे हा अलिंगिक गुणसूत्रांच्या जो आहे तो असतो. तर यामध्ये शेवटची जी एक जोडी ही लिंग गुणसूत्राची असते. डाऊन सिंड्रोम हा शेवटची जोडी जी आहे ती लिंग गुणसूत्राची असते. डाऊन सिंड्रोम हा जो आहे तो 21व्या नंबरच्या लैंगिक गुणसूत्राच्या ज्या आहेत त्रिसूत्रतेमुळे होत असतो. म्हणजे या 21व्या नंबरची जी क्रोमोझोमची जोडी आहे तिथे 2 ऐवजी किती असतात? 3 गुणसूत्रे. अशा पद्धतीने आपण या प्रश्नाचं उत्तर बघितलं. ऑप्शन क्रमांक 3 आहे. आता नेक्स्ट क्वेश्चन बघूया की मानवी डोळ्यातील कोणत्या भागावर वस्तूची प्रतिमा तयार होते? तर ऑप्शन आहेत कॉर्निया म्हणजे पारपटल, आयरिस म्हणजे कनीनिका, रेटिना की मग बाहू. तर याचे जे करेक्ट आन्सर आहे ते आहे रेटिना, दृष्टिपटल. रेटिनावर म्हणजे दृष्टिपटलावर जी आहे ती म्हणजे डोळ्याच्या सर्वात मागचा आतील पडदा असतो हा रेटिना दृष्टिपटल. आणि तो एक संवेदनशील पडदा स्क्रीन सारखं काम करतो आणि इथे मानवी डोळ्यामध्ये इमेज तयार होत असते. आता नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. इथे जो आहे थॅलेसेमिया आणि सिकल सेल अॅनिमिया हे आजार गुणसूत्राच्या कशाच्या दोषामुळे होत असतात? म्हणजे थॅलेसेमिया आणि सिकल सेल अॅनिमिया हे कशामुळे होतो? तर हे जे आहे जनुकीय उत्परिवर्तन म्हणजे जीन म्युटेशन झाल्यामुळे होत असतात थॅलेसेमिया आणि सिकल सेल अॅनिमिया. तर म्हणजे हे दोन्ही आजार शरीरातील हिमोग्लोबिन तयार करणाऱ्या विशिष्ट जनुकाच्या बिघाडामुळे जे आहेत ते होत असतात. यामध्ये गुणसूत्रांची संख्या वगैरे काही बदलत नाही आणि तर गुणसूत्राच्या आत असलेल्या जनुकातील म्हणजे डीएनएची रचना बदलते. यामध्ये जे आहे जनुकाच्या आत असलेल्या डीएनएची रचना बदलते, त्यामुळे आरबीसी सामान्य न राहता खराब किंवा कमकुवत होत असतात. तर थॅलेसेमिया आणि सिकल सेल अॅनिमिया जनुकीय जीन म्युटेशनमुळे होत असतो. नेक्स्ट क्वेश्चन बघूया की विंचू चावण्यावर किंवा धनुर्वातावर उपचार कोणत्या प्रकारच्या औषधे वापरले जातात? म्हणजे विंचू चावल्यावर आणि धनुर्वात झाल्यावर कुठले जे आहेत ते औषधे वापरली जातात? तर ऑप्शन आहे प्रतिजैविके आणि प्रतिविष म्हणजे अँटीटॉक्सिन, वेदनशामक
आणि चौथा आहे अँटीपायरेटिक. तर याचे जे करेक्ट आन्सर आहे ते आहे अँटीटॉक्झिन. हे विंचवाचे विष आणि धनुर्वाताचे जीवाणू शरीरात अतिशय घातक असतात आणि ते थेट आपल्या मज्जासंस्थेवर जे आहे ते परिणाम करतात. या विषारी घटकांचा शरीरातील प्रभाव त्वरित निकामी करण्यासाठी प्रयोगशाळेत तयार केलेले अँटीटॉक्झिन वापरले जाते. त्यामुळे ऑप्शन क्रमांक 2 करेक्ट ठरते. नेक्स्ट क्वेश्चन पाहूया की गुरुत्वीय प्रवेग म्हणजेच ऍक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी म्हणजे गुरुत्वीय प्रवेग मूल्य जे आहे पृथ्वीवर सर्वात जास्त कुठे असते. ऑप्शन आहे विषुववृत्तावर म्हणजे इक्वेटर, ध्रुवावर, पोल्सवर असते का मग पृथ्वीच्या केंद्रावर असते की समुद्र सपाटीवर सगळीकडे सारखीच असते. तर याचं करेक्ट आन्सर आहे तर गुरुत्वीय प्रवेग म्हणजे ऍक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी आहे जी ती ध्रुवावर सर्वात जास्त असते. नेक्स्ट क्वेश्चन पाहूया मानवी शरीरातील पाचक रसामध्ये म्हणजेच गॅस्ट्रिक ज्यूस मध्ये प्रामुख्याने कोणते आम्ल आढळते जे अन्न पचनास मदत करते. तर मानवी शरीरामध्ये जे ऑप्शन आहेत हायड्रोक्लोरिक ऍसिड, सल्फ्युरिक ऍसिड, नायट्रिक ऍसिड किंवा सायट्रिक ऍसिड. तर आपल्या जठराच्या भिंतीमधून पाचक रस स्त्रवतो. आपले जे जठराच्या भिंती असतात त्याच्या भिंतीमधून जे आहे पाचक रस स्त्रवत असतो आणि ज्यामध्ये मुख्यत्वे काय असते तर मुख्यत्वे HCl असते हायड्रोक्लोरिक ऍसिड म्हणजे हे आपल्या अन्नाचे पचन सुलभ करण्यासाठी म्हणजे छान अन्नाचे पचन करण्यासाठी जे आहे ते माध्यम आम्लधर्मी माध्यम ज्यामुळे पेप्सिन हे पाचक रस तयार होते आणि अन्नासोबत शरीरात प्रवेश केलेले घातक जे जीवाणू किंवा बॅक्टेरिया वगैरे असतात ते देखील नष्ट करण्याचे काम हे HCl करत असते. त्यामुळे आपल्या प्रश्नाचं उत्तर हायड्रोक्लोरिक ऍसिड दिलेलं आहे. नेक्स्ट क्वेश्चन की बाळ जन्माला आल्यानंतर त्याला क्षयरोग, पोलिओ आणि कावीळ यासोबत खालीलपैकी कोणती त्रिगुणी लस DPT दिला जातो. तर याचे जे करेक्ट आन्सर आहे ते आहे घटसर्प, डांग्या खोकला आणि धनुर्वात. ही DPT म्हणजेच जे आहे घटसर्प, डांग्या खोकला आणि धनुर्वात याची लस दिली जाते त्रिगुणी लस. नेक्स्ट क्वेश्चन पाहूया तांब्याचा तांबूस अचूक रंग बदलून त्यावर हिरवा थर जमा होतो हे तांब्याच्या कोणत्या प्रक्रियेचे उदाहरण. म्हणजे आपण पाहतो आपल्या घरात जे तांब्याचे भांडे आहेत त्याच्यावर हिरवा रंग चढतो तर हे कशाचे उदाहरण आहे तर हे जे आहे गंज कोरोजन किंवा क्षरणचे उदाहरण आहे. जेव्हा तांब्यासारखे धातू प्रदीर्घ काळ हवेतील दमटपणा कार्बन डायऑक्साईड CO2 आणि म्हणजे कार्बन डायऑक्साईड ज्याला की आपण CO2 म्हणतो आणि ऑक्सिजनच्या संपर्कात येतात तेव्हा रासायनिक अभिक्रिया होते आणि काही ते क्षरण किंवा कोरोजन होते ज्यामुळे बेसिक कॉपर कार्बोनेटचा थर जमा होतो. अशा पद्धतीने प्रश्नाचं उत्तर ऑप्शन क्रमांक 3 आले आहे. नेक्स्ट क्वेश्चन पाहूया की रासायनिक प्रक्रियेचा वेग वाढवण्यासाठी जो पदार्थ स्वतःमध्ये कोणतेही बदल न करता मदत करतो त्याला आपण काय म्हणतो. आपल्याला इथे काय करायचं आहे रासायनिक प्रक्रियेचा वेग वाढवायचा. तर मग रासायनिक प्रक्रियेचा वेग वाढवण्यासाठी काय मदत करते तर उत्प्रेरक हे जे कॅटलिस्ट आहे हे रासायनिक प्रक्रियेचा जे आहे ते वेग वाढवतो जो की स्वतःमध्ये काही बदल करत नाही. रेट ऑफ रिएक्शन वाढवत असतो. जसे एखादी क्रिया घडत असताना हे कॅटलिस्ट टाकल्यानंतर त्याचे जो आहे तो जो रेट वाढत असतो म्हणजे त्याची वेग वाढतो. तर आणि दुसरं हे जे अभिकारक रिएक्टंट आहे रासायनिक अभिक्रियेत जे पदार्थ प्रत्यक्ष भाग घेतात त्याला रिएक्टंट म्हणतात आणि जो पदार्थ उत्पादन ते प्रोडक्ट आपल्याला माहिती आहे. अशा पद्धतीने या प्रश्नाचं उत्तर ऑप्शन क्रमांक 1 करेक्ट ठरते. नेक्स्ट पाहूया की धातूंच्या कोणत्या गुणधर्मामुळे जे आहे ती लांबचला तार आपण तयार करू शकतो. तर धातूचा जो आहे तो तन्यता डक्टिलिटी या गुणधर्मामुळे आपण लांबच लांब किती लांब जे आहे ते बारीक तार तयार करू शकतो. म्हणजे सोने हा जगातील सर्वात जास्त तन्य धातू आहे ज्याच्या की केवळ 1 ग्रॅम पासून 2 किलोमीटर 1 ग्रॅम सोन्यापासून 2 किलोमीटर लांब तार तयार करू शकतो. नेक्स्ट क्वेश्चन पाहू की मानवी हृदयाचे ठोके आणि श्वसन यांचे नियंत्रण मेंदूच्या कोणत्या भागाद्वारे केले जाते. आपण जे आपल्या हृदयाचे ठोके आणि श्वसन जे आहे ते ऑप्शन कशाने नियंत्रित होतात तर ऑप्शन आहेत प्रमस्तिष्क, अनुमस्तिष्क, मज्जासेतू काम जे आहे मेडुला ऑब्लांगोटा. तर याचे जे करेक्ट आन्सर आहे ते आहे मज्जा म्हणजे हे मेडुला ऑब्लांगोटा जे आहे याच्यामुळे आपले श्वसन आणि हृदयाचे ठोके जे आहेत ते नियंत्रित होत असतात. आणि हा जो प्रमस्तिष्क आहे तो मानवी सर्वात मोठा भाग आहे
मानवी मेंदूचा आपल्या ऐच्छिक क्रिया जसे की विचार करणे, बुद्धिमत्ता, स्मृती याला कंट्रोल सेरेब्रम करत असते. आणि सेरेबेलम हा जो आहे याला लहान मेंदू सुद्धा म्हणतात. आणि शरीराचे समतोल राखण्याचे काम कोण करते, तर हे सेरेबेलम करत असते. आणि हे जे पॉन्स आहेत हा भाग प्रमस्तिष्क आणि अनुमस्तिष्क यांच्यातील सेतू कोण आहे, हा पॉन्स आहे, ज्याला की मज्जासेतू म्हटलेले. नेक्स्ट क्वेश्चन, मानवी डोळ्यातील कोणत्या रंगद्रव्यामुळे किंवा पेशीमुळे जे आहे आपल्याला जो आहे तो रंग ओळखता येतो. मानवी डोळ्यामध्ये असं काय असते जेणेकरून आपल्याला रंगाची ओळख होते, तर याचं जे अचूक उत्तर आहे ते आहे शंकुपेशी. मानवी डोळ्यामध्ये दृष्टीपटलावर दोन प्रकाश संवेदित पेशी असतात. एक असतात कोन सेल शंकुपेशी, दुसरे असतात आणि या तीव्र प्रकाशाला काय करतात, जे आहे ते प्रतिसाद देतात. या पेशीमुळे आपल्याला लाल कलर, हिरवा कलर आपल्याला समजत असते. आणि दुसरं हे जे रॉड पेशी आहेत या तीव्रतेस प्रतिसाद देतात. या पेशीमुळे आपल्याला रंगाचे ज्ञान होत नाही, तर फक्त फिकट किंवा अंधुक प्रकाश आपल्याला जो आहे तो ओळखायला येतो. अशा यामुळे या प्रश्नाचं उत्तर ऑप्शन क्रमांक 2 आहे. नेक्स्ट क्वेश्चन पाहू की ओ निगेटिव्ह रक्तगट असलेला व्यक्तीला सर्व योग्य दाता का म्हणतात बरं, तर त्याच्या रक्तामध्ये अँटीजन नसतात, त्याच्या रक्तामध्ये अँटीबॉडीज नसतात, की त्याच्या रक्तामध्ये हिमोग्लोबिन जास्त असतो, की त्याचा रक्तगट मग जो आहे तो दुर्मिळ असतो. तर याचं करेक्ट आन्सर आहे त्याच्या रक्तामध्ये अँटीजन नसतात. हा असा रक्तगट आहे ज्याच्या तांबड्या रक्तपेशी किंवा ए किंवा बी कोणतेही मुख्य अँटीजन नसतं. त्याचा आरएस फॅक्टर देखील नसतो. अँटीजन नसल्यामुळे हे रक्त कोणत्याही रक्तगटाच्या व्यक्तीला दिले जाऊ शकते. अँटीजन नसल्यामुळे कोणत्याही रक्तगटाच्या व्यक्तीला हे निगेटिव्ह रक्तगट देऊ शकतात. त्यामुळे हा युनिव्हर्सल डोनर म्हणतात. नेक्स्ट क्वेश्चन पाहूया की नर्वस सिस्टीम म्हणजे मानवी मज्जासंस्थेचा मुख्य रचनात्मक आणि कार्यात्मक घटक कोणता, तर ऑप्शन आहेत नेफ्रॉन, न्यूरॉन म्हणजे चेतापेशी, मज्जातंतू का मग अल्विओली. तर याचे जे करेक्ट आन्सर आहे ते आहे न्यूरॉन, चेतापेशी. हा जो आहे तो मानवी मज्जासंस्थेचा मुख्य रचनात्मक आणि कार्यात्मक घटक आहे. नेक्स्ट क्वेश्चन बघूया, हाडांच्या आणि सांध्यांच्या अभ्यासाला काय म्हणतात वैज्ञानिक भाषेत, तर हाडांच्या आणि सांध्यांच्या अभ्यासाला जे आहे ते ऑस्टिओलॉजी म्हणतात. आणि कार्डिओलॉजी मग कशाला म्हणतात, तर हे जे आहे हार्टच्या अभ्यासाला कार्डिओलॉजी. नेफ्रोलॉजी मग तर किडनीच्या अभ्यासाला जे आहे नेफ्रोलॉजी म्हणतात. त्याच्या संबंधीचे अभ्यास किंवा विकर वगैरे असतात त्याला त्याच्या अभ्यासाला नेफ्रोलॉजी म्हणतात. नेफ्रोलॉजी तर मानवी शरीरातील सर्वात मोठी ग्रंथी म्हणजे यकृत, पित्ताची आणि स्वादुपित्त यांच्याशी संबंधित आजाराचा जो अभ्यास असतो त्याला म्हणतात हिपॅटॉलॉजी. आता नेक्स्ट क्वेश्चन बघूया. त्यामुळे आपण या प्रश्नाचं उत्तर काय बघितलं, ऍस्ट्रॉलॉजी बघितलेलं. आता नेक्स्ट क्वेश्चन की मानवी रक्तामध्ये प्लाझ्मा म्हणजेच रक्तद्रव्याचे प्रमाण सुमारे किती टक्के असते, तर मानवी जे आपले रक्त आहे त्यामध्ये प्लाझ्माचे जे प्रमाण असते ते असते 55%. प्रामुख्याने दोन घटक असतात, एक असते द्रवरूप भाग आणि दुसरा असतो पेशींचा भाग. तर या द्रवरूप भागाला काय म्हणतो, पेशींचा भाग आरबीसी, डब्ल्यूबीसी आणि द्रवरूप भाग कोणता, प्लाझ्मा. तो किती असतो मग 55% असतो. तर अशा पद्धतीने विद्यार्थी मित्रांनो आपण जे आहे आपल्या विज्ञान विषयाशी रिलेटेड 30 क्वेश्चनचा जो आहे तो सराव अत्यंत व्यवस्थितरित्या केलेला आहे. तरी तुम्हाला जे आहे याचा नक्कीच तुमच्या एक्झाम मध्ये फायदा होणार आहे. त्यामुळे तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमचे जर काही मत सजेशन असेल तर कमेंट सेक्शन मध्ये नक्की कळवा. थँक्यू सो मच, तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघितला.